परंतु नरेंद्राच्या अशा बोलण्याने रामकृष्ण कधीच चिडत नसत. अत्यंत नीटाने ते नरेंद्रनाथांना नाना प्रकारचे शिक्षण देऊन घडवत होते. एके दिवशी दक्षिणेश्वरी श्रीरामकृष्णाच्या खोलीत केशवचंद्र सेन, विजयकृष्ण गोस्वामी यांच्यासारखे लब्ध प्रतिष्ठित नेते हजर होते. आणखी अनेक भक्त होते. बराच वेळ ईश्वर चर्चा सुरू होती. केशवचंद्र सेन व विजयकृष्ण गोस्वामी निघून गेल्यानंतर श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांकडे प्रेमाने पाहत म्हणाले, मी पाहिले की ज्या विशिष्ट शक्तींच्या उत्कर्षामुळे केशव जगविख्यात झाला तशा 18 शक्ती नरेंद्रमध्ये बसत आहेत. आणखी मला दिसून आले की केशव व विजय यांच्यामध्ये दिव्यांच्या ज्योतीसारखी ज्ञान ज्योत तेवत आहे. परंतु नरेंद्रामध्ये तर चक्क ज्ञान रवी सुद्धा पावला असून मायामोहाचा त्याच्या काही लवलेशही उरला नाही. आपली अशी प्रशंसा ऐकून हरकून जाण्याऐवजी नरेंद्रनाथ त्यांना अडवीत म्हणाले, महाराज हे आपण काय बोलता? तुमचे असं बोलणं ऐकून लोक नक्की तुम्हाला पागल म्हणतील. कुठे जगत प्रसिद्ध केशवचंद्र सेन व महात्मा विजयकृष्ण गोस्वामी आणि कुठे माझ्यासारखे नगण्य तरुण, त्यांच्याशी तुम्ही माझ्याशी तुलना करून असं काही कुठे पुन्हा बोलू नका. यावर स्मित हास्य करत श्रीरामकृष्ण म्हणाले, काय करू रे, तुला काय वाटते मी माझ्या मनानेच सांगतो? नाही, मातेनं मला हे सारं दाखवलं म्हणून सांगतो. स्वामी विवेकानंदाच्या बाबतीत श्रीरामकृष्णांनी केलेले भाकीत अक्षरशः खरे ठरले. स्वामीजी कोण होते व जगाच्या कल्याणासाठी त्यांनी काय केले हे जाणून घेण्याची वेळ आता आली आहे. स्वामीजींनी स्वतःच म्हटले होते, आणखी विवेकानंद असता तर या विवेकानंदांनी काय केले हे त्याला समजले असते. आणखी एका ठिकाणी त्यांनी म्हटले आहे, मी जे देऊन गेलो त्यांची 1,500 वर्षांची बेगमी आहे. जगातील विचारवंतांना 1,000-1,500 वर्षे पुरे इतके विचारधन विवेकानंदांनी दिले आहे. जगाच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी स्वामीजींनी समता, मैत्री, विश्वबंधुत्व, विश्वमानवता ही जी तत्वे सांगितली व सर्वतोपरी त्यांनी जी आध्यात्मिक भावसंपदा जगाला प्रदान केली ती हळूहळू निरनिराळ्या माध्यमातून कार्यान्वित होत आहे. स्वामीजींची अमोघ भावधारा अखिल जगातील विचारवंतांना प्रेरणा देत आहे. ते अजूनही भावमय अवस्थेत आपले जागृत आहेत. हजारो लोकांना ते आजही प्रेरणा देत आहेत, त्यांना प्रबोधित करीत आहेत. धन्यवाद.